अशी एक घटना घडून गेली की महायुतीचं पुरतं हस झालं. सॉलिड फजिती मित्रांनो, सॉलिड फजिती. भारतीय जनता पक्षाचीही आणि त्यांच्या मित्र पक्षांचीही सॉलिड फजिती. विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सरकारच्या विरोधामध्ये, सरकारच्या धोरणाविरुद्ध काही आक्रमक होऊन घोषणा दिल्या, विरोध केला तर ते आपण समजू शकतो. आपल्याच सरकारच्या विरोधामध्ये नेते किंवा कार्यकर्ते कधीही आक्रमक होताना दिसत नाही, भले आपल्या सरकारनं वाटते तेवढी मोठी चूक केली असली तरी. सरकारनं कितीही चुकीचं केलं तरी ते कसं बरोबर आहे हे सांगताना हे नेते कार्यकर्ते अजिबात थकत नाहीत. आपलं तो बाब्या, दुसरे तो कार्ट, असं राजकारण चालतंच म्हणा. पण केंद्रात आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाचं सरकार असताना भाजपासह मित्र पक्षांनीही चक्क आपल्याच सरकारच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या. घोषणा दिल्या. केंद्रातल्या एनडीए सरकारनं आणलेली महिला आरक्षण विधेयक जोरदार आपटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांची ही मोठी हार असल्याचं तर मानलं गेलं. हे बिल पडल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही चेहरा पडलेला होता. शिवाय यामुळं भारतीय जनता पक्ष प्रचंड अस्वस्थ आहे, संतप्त आहे. नरेंद्र मोदी यांच्या शेवटाची सुरुवात असल्याचं सुद्धा काँग्रेसनं म्हटलेलं होतं. केंद्र सरकार आणि भाजपची मोठी नाचक्की झाल्यामुळं भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. राज्यात भाजपासह एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी म्हणजेच महायुतीकडून काँग्रेस पक्षाचा निषेध केला जात आहे. त्यासाठी आंदोलनं केली जात आहेत. आणि अशाच आंदोलनामध्ये अशी एक घटना घडून गेली की महायुतीचं पुरतं हस झालं. पिंपरी चिंचवड इथं महायुतीनं आयोजित केलेल्या निषेधाच्या आंदोलनामध्ये महायुतीच्याच सरकारचा निषेध केला गेला. आंदोलनाच्या नादात त्यांचं भान कसं सुटलं काय कळत नाही आणि महाविकास आघाडीचा निषेध करण्याऐवजी केंद्रातील आणि राज्यातील सरकारचा निषेध करून मोकळे झाले. आपल्या सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्यामुळे राज्यभर तर चर्चेचा विषय ठरला. आपल्या सरकारच्या विरोधात घोषणा देणाऱ्यामध्ये भाजपासह शिंदे गट आणि अजितदादांचे राष्ट्रवादी सुद्धा सहभागी झालेले होते. हा सगळा प्रकार पाहून ऐकणारे पाहणारे लोक मात्र अगदी हसत सुटलेच. पण विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मात्र मिळालं. महापालिकेच्या परिसरामध्ये महायुतीच्या वतीने महाविकास आघाडी विरोधात महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यावरून निषेध करण्यात आला. यावेळी भाजपासह सत्ताधारी पक्षांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांना लक्ष केलं. यावेळेला भाजपच्या आमदार उमा खापरे, माजी महापौर रवी लांडगे आणि सत्ताधारी पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्याबरोबर मित्रपक्षाचेही नेते उपस्थित होते. पण त्यांचं भान सुटलं. ते कसं सुटलं, का सुटलं कळू शकत नाही, पण सुटलं. अहो, महाविकास आघाडी विरोधात आंदोलन करण्याऐवजी या नेत्यांनी एनडीएचा निषेध केला, म्हणजे आपल्या सरकारचा निषेध केला, आपल्या सरकारला लक्ष केलं. आंदोलनाच्या दरम्यान प्रशांत शितोळे यांनी या सरकारचं करायचं काय अशा जोरदार घोषणा दिल्या, ज्यावर लगेच कार्यकर्त्यांनी खाली डोकं वर पाय असं म्हणत परिसर अक्षरशः जळणाणून सोडलेला होता. बरं ठीक आहे, एखाद्या वेळेस असं चुकून होऊ शकतं, पण इथं तसंही झालं नाही. ही चूक एकदा नाही पुन्हा पुन्हा करण्यात आली. आपण आपल्या सरकारचा निषेध करतो हे एकाही नेत्यांच्या ध्यानात आलं नाही. हो, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा पुन्हा पुन्हा सुरू राहिल्या. आणि मग काही वेळानं ही चूक लक्षात आली तेव्हा खजील होण्याची वेळ या नेत्यांच्यावर आली. आपण आपल्या सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देत असल्याची जाणीव यांना झाली तेव्हा यांची पुरती तारांबळ उडाली. यांचे चेहरे अक्षरशः बघण्यासारखे झाले होते. आमदार उमा खापरे यांनी लगेच विजयाच्या घोषणा देऊन वेळ मारून येण्याचा प्रयत्न केला खरा, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. आपल्याच सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणा कॅमेऱ्यात कैद झालेल्या होत्या. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना अंगावर घेण्याऐवजी आपल्याच एनडीए सरकारला शिंगावर घेत सेल्फ गोल केला
अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगलेली आहे. तर या आंदोलनामुळे आता भाजपसह सत्ताधारी शिंदे गट आणि राष्ट्रवादीची चांगली तारांबळ उडाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. खूप हास्य झालं, कुचेष्ट झाली आणि हे सगळं पाहणाऱ्या ऐकणाऱ्या लोकांची मात्र करमणूक नक्की झाली. मित्रांनो, होतं असं कधी कधी होऊन जातं. मित्रांनो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.